जिथं लाईट दिसेल त्या लाईटच्या दिशेने त्यांना करणं सोपं असतं. तर म्हणून ब्लॅकआउटचा एक उपाय असतो, जे विमानं हल्ला करतील त्यांना लोकेशन कळू नये की यस इथं काहीतरी आहे, त्यामुळे आपण त्याच्यावरती हल्ला करावा, म्हणून तो ब्लॅकआउट असतो. विमानतळ आहेत त्यांच्यावरतीच हल्ला होणार आणि त्या विमानतळावर हल्ला झाल्यावर पहिलं धोका कोणाला आहे तर नागरिकांनाच आहे. तर हे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनच उचललेलं पाऊल आहे. युद्ध सदृश असेल, युद्धाची परिस्थिती नाहीये. आता युद्ध सदृश परिस्थितीमध्ये बऱ्याच गोष्टी असतात. एक तर काही चॅनल बंद केले जाऊ शकतात, मीडियावरती रिस्ट्रिक्शन येऊ शकतात, नागरिकांच्या वाहतुकीवर रिस्ट्रिक्शन येऊ शकतात. तर बऱ्याच काही रिस्ट्रिक्शन येऊ शकतात. ती युद्ध परिस्थिती असते. तशी काय आता हे असं म्हणता येणार नाही. शेवटी आपण काय रिस्पॉन्स देतोय. आपल्यावर अतिरेकी हल्ला झाला, आपल्या निष्पाप लोकांचा बळी गेला, आपल्या निष्पाप लोकांची हत्या झाली. यामध्ये आपण ज्या देशांनी हा आतंकवाद पोचलाय त्याला आपण कुठल्या पद्धतीने उत्तर देतो किंवा कुठल्या पद्धतीने प्रत्युत्तर द्यायला बरेचसे कंगोरे असतात. म्हणजे त्याचे बरेचसे ऑप्शन्स ज्याला आपण म्हणतो, त्या ऑप्शन्स पैकी हा एक ऑप्शन असू शकतो की आपण त्या देशाबरोबरचे करार रद्द करणे. आता आपण सिंधू नदीचा करार रद्द केल्यावर पाकिस्तानने सिमला करार रद्द केला. तो कितपत मिनिंगफुल आहे यापेक्षा आपण कुठली तरी पावलं काय उचलतोय त्याचे आत्ता नाही पण पुढे जाऊन कधीतरी त्याचे इफेक्ट येऊ शकतात. पण जे काय झालेलं आहे तो एक आपले पावलं काय काय उचलली गेली, आपण काय काय त्याच्यामध्ये आपल्याकडनं काय रिस्पॉन्स झाला. नाही, मनोबल तर सगळ्यात महत्वाचं असतं आणि भारतीय सैन्याचं म्हणाल तर मनोबल हे कायमच उंच राहिलेलं आहे. मग शस्त्र किती अत्याधुनिक असोत किंवा नसोत, पण भारतीय सैन्याचं मनोबल हे कायमच उंच राहिलेलं आहे. आणि सध्या शस्त्र म्हणाल तर आपल्याकडे अत्याधुनिक शस्त्र जगामधली आपल्याकडे उपलब्ध आहेत. युद्ध चालू होईल तेव्हा शत्रूची विमानं ही आपल्या प्रदेशावर आक्रमण करणार आणि आपल्या प्रदेशावर आक्रमण त्यांचा करण्याचा उद्देश काय असतो की ज्या काही इमारती आहेत, ज्या काही संस्था आहेत, ज्या काही आस्थापना आहेत त्यांचा विध्वंस करणे. जसं एअरपोर्ट झाला किंवा अजून रेल्वे स्टेशन झाली. तर जिथे लाईट दिसेल, जेव्हा जर अंधार असेल तर विमानाला काय अंधारामध्ये ते बॉम्बफेक करू शकत नाहीत. जिथं लाईट दिसेल त्या लाईटच्या दिशेने त्यांना करणं सोपं असतं. तर म्हणून ब्लॅकआउटचा एक उपाय असतो की शक्यतो जे विमानं हल्ला करतील त्यांना लोकेशन कळू नये की यस इथं काहीतरी आहे, त्यामुळे आपण त्याच्यावरती हल्ला करावा, म्हणून तो ब्लॅकआउट असतो. ब्लॅकआउट म्हणजे आपल्या घरातला लाईट बाहेर न जाऊन देणे, हा त्याचा मागचा उद्देश. घाबरून जायचं नाही आणि अफवांवर विश्वास ठेवायचा नाही. ज्या काही फ्लाईट कॅन्सल झाल्या किंवा जे काही हवाई मुवमेंट कॅन्सल झाली आहे किंवा झालेली आहे ती नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनच झालेली आहे. आता उद्या जर काही झालं तर सीमेवरचे जवळचे पाच जे विमानतळ आहेत त्यांच्यावरतीच हल्ला होणार आणि त्या विमानतळावर हल्ला झाल्यावर पहिलं धोका कोणाला आहे तर नागरिकांनाच आहे. तर हे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनच उचललेलं पाऊल आहे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.